Hello students, today we are going to see pair of straight line lecture number 8 general second degree equation in x and y and its examples. See the first example, find p and q if the equation 2x square plus 4xy minus py square plus 4x plus qy plus 1 equal to 0 represents a pair of lines, represents a pair of perpendicular lines. This perpendicular lines is important word. ठीक आहे, आपल्याला काय करायला विचारलं त्यांनी, पी अँड क्यूची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली आहे. जर हे दिलेलं इक्वेशन पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन रिप्रेझेंट करत असेल तर पी क्यूची व्हॅल्यू फाइंड करा. ठीक आहे, मग आता पी क्यूची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी बघा आपण काय करूयात, हे दिलेलं इक्वेशन आधी काय करूया, कम्पेअर करूया. इथं कम्पेअरिंग गिवन इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. ह्या जनरल सेकंड डिग्री इक्वेशनशी मी हे दिलेलं इक्वेशन काय करतो, कम्पेअर करतो. कम्पेअर केल्यानंतर एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए आहे, इथं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 2 आहे. सो ए इज इक्वल टू 2. सिमिलरली फाइंड आउट ऑल द व्हॅल्यूज ऑफ कॉन्स्टंट ए एच बी जी एफ आणि सी. ह्या सगळ्याच्या व्हॅल्यू आपण याच्याशी कम्पेअर करून कॅल्क्युलेट करूया. तिथं व्हॅल्यू मिळतील ए इक्वल टू 2, 2hची व्हॅल्यू इथं 2h इक्वल टू 4 आहे, 2h इक्वल टू 4 देअरफॉर h इक्वल टू 2, b इक्वल टू मायनस पी बिकॉज हिअर कोइफिशियंट ऑफ y स्क्वेअर इज b, कोइफिशियंट ऑफ y स्क्वेअर इज मायनस पी. सो b इक्वल टू मायनस पी. 2gx, 2g is 4, 2g equal to 4, therefore g equal to 2. And f is equal to f, 2f equal to q, coefficient of y is 2f and here coefficient of y is q. So 2f equal to q, therefore f equal to q by 2. इथं f ची व्हॅल्यू आलेली आहे q by 2. आणि लास्ट कॉन्स्टंट c, कॉन्स्टंट तुम्हाला 1 दिला इथं, सो c इक्वल टू 1. ह्या कॉन्स्टंट काय आला, लास्टला 1 आला. ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्यानंतर तर बघा काय दिलं आहे त्यांनी, काय सांगितलं आहे की दिलेलं इक्वेशन हे पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स रिप्रेझेंट करतं. मग ॲज लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, दिलेल्या लाईन ह्या परपेंडिक्युलर आहेत म्हणून ए प्लस बी इक्वल टू 0 ही कंडिशन आहे परपेंडिक्युलर लाईन्सची, ए प्लस बी 0. मग ह्या ए प्लस बी 0मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. ए इक्वल टू 2 आणि बी इक्वल टू मायनस पी. 2 प्लस मायनस पी इक्वल टू 0. सो पी इक्वल टू वॉट, पी इक्वल टू 2, कारण हा काय होणार आहे, मायनस पी जर इकडे घेतला तुम्ही प्लस पी होणार आहे. मग पी इक्वल टू व्हॅल्यू मिळाली 2. तुम्हाला विचारलं आहे पी आणि क्यूची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, त्यातली पीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता फाइंड करायचं आहे क्यूची व्हॅल्यू. आता त्यासाठी काय यूज करावं लागेल, तर त्यांनी एक कंडिशन दिली आहे की दिलेलं इक्वेशन हे काय करतं, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतं. मग दिलेलं इक्वेशन जर पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत असेल तर आपण कंडिशन बघितली होती लास्ट लेक्चरला. हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स कधी रिप्रेझेंट करतं, ॲज गिवन इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स, देन वी गेट डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. हा डिटर्मिनंट जर इक्वल टू 0 असेल तरच दिलेलं इक्वेशन काय करतं, पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतं. मग याचा अर्थ दिलेलं इक्वेशन जर पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत आहे तर हे डिटर्मिनंट काय झाला, 0 झाला. मग डिटर्मिनंट 0 आहे, मग काय करा, ह्याच्यामध्ये ए बी सी हे एच जी एफ आणि त्या सगळ्या व्हॅल्यू ह्याच्यात पुट करा की ज्या आपण आत्ता इथं वरती फाइंड केल्यात. या सगळ्या व्हॅल्यू ह्या डिटर्मिनंटमध्ये आपण काय करूया, पुट करूया. डिटर्मिनंटमध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला हे डिटर्मिनंट मिळेल. तो डिटर्मिनंट आपण सिम्प्लिफाय केला. कसा सिम्प्लिफाय करायचा तुम्हाला माहिती आहे. डिटर्मिनंट हा 2 घेतला आधी, 2 इंटू ब्रॅकेटमध्ये हे सोडून द्या, ह्यांचं मल्टिप्लिकेशन पी इंटू मायनस पी इंटू 1 मायनस पी, क्यू बाय 2 इंटू क्यू बाय 2 मायनस क्यू स्क्वेअर बाय 4. त्यानंतर सेकंड घेतो आपण, हे सेकंड नंबर घेतो इथं, हा 2, त्याला मायनस आहे, मायनस 2 इंटू ब्रॅकेट काय होणार आहे, हे सोडून द्या, 2 इंटू 1 2 मायनस हे 2 इंटू क्यू बाय 2, 2 इंटू क्यू बाय 2, 2 2 गेट कॅन्सल, मायनस क्यू राहिलं बघा इथं. आणि सिमिलरली तिसरा घेतला आपण, हा तिसरा नंबर प्लस 2 इंटू हे सोडून द्या, हे क्यू प्लस हे मायनस 2p म्हणजे प्लस 2p झालं. हे डिटर्मिनंट सोडवायचा, कसं सोडवायचं तर माहीतच आहे तुम्हाला.
हे इक्वेशन मिळालं आपल्याला. डिटर्मिनंट सिम्प्लिफाय केल्यानंतर हे इक्वेशन मिळालं. हेच थोडं अजून सिम्प्लिफाय केलं. ह्या 2 नात मल्टिप्लाय करा, -2p. इथं 2 न इथं 4ला जाऊन इथं राहील 2 राहील फक्त डिवाईडला. -2 नात मल्टिप्लाय करा, -4 प्लस मायनस प्लस 2q. आणि इथं 2 नात मल्टिप्लाय केलं तर 2q प्लस 2 × 2 4p = 0. ओके, हे सिम्प्लिफाय केलं आहे फक्त. 2 न आत मल्टिप्लाय केलं, इथं 2 न मल्टिप्लाय केलं, इथं 2 न मल्टिप्लाय केलं. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर हे येईल मल्टिप्लाय केल्यानंतर. मग इथं -2p आहे आणि इथं 4p आहे. ठीक आहे, 4p मधून 2p गेलं, राहिलं 2p. ओके, दिस इज 4p minus 2p. 4p minus 2p दॅट इज 2p. 4p मधून 2p गेला, 2p राहील. आणि इथं हे तसंच -q² ॲज इट इज, -4 ॲज इट इज. हे 2q प्लस 2q झालं 4q = 0. याला म्हणतो मी इक्वेशन 1. आत्ता आपण इथं वरती बघा p = काय फाईंड केलं आहे, p = 2 फाईंड केलं आहे. तर ही p = 2 ची व्हॅल्यू काय करूया आपण ह्या इक्वेशन 1मध्ये पुट करूया. इथं 2p दिलं ना, पुट सबस्टिट्यूट p = 2 इन इक्वेशन 1 वी गेट. ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकूया. पीच्या ऐवजी 2 टाकला बघा इथं. 2 × 2 मायनस हे तसंच पुढचं इक्वेशन तसंच. आता इथं मी काय केलं, पीच्या ऐवजी 2 सबस्टिट्यूट केला. इथं 2 × 2 किती होणार आहे 4. हे 4 +4 आणि हे -4. -4 आणि हा +4 कॅन्सल होईल. मग राहिलं काय -q² प्लस 4q = 0 एवढं राहील. त्यानंतर ह्या पूर्ण इक्वेशनला मी -2 न काय करतो मल्टिप्लाय करतो. -2 न का मल्टिप्लाय करतो आहे, कारण डिवाईडला 2 आहे आणि हे मायनस साईन मला कॅन्सल करायचं आहे. मग -2 न मल्टिप्लाय केलं तर मायनस प्लस होईल, 2 कॅन्सल होईल, इथं राहील q². आणि इथं 4qला जर -2 न मल्टिप्लाय केलं तर येईल -8q. मग हे इक्वेशन मिळालं तुम्हाला q² - 8q = 0. मग यातून q कॉमन काढा, q इंटू ब्रॅकेट q - 8 = 0. मग हे काय होईल, दोघांचा प्रोडक्ट 0 आहे. याचा अर्थ आयदर q = 0 और q - 8 = 0. मग एकतर q 0 असेल किंवा q - 8 0 असेल. मग q = 0 और हा -8 या बाजूला गेला, +8 झाला, q = 8. मग ही आली qची व्हॅल्यू. p2 मिळाला होता आपल्याला आणि q मिळाला 0 किंवा 8. qची व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट एक्झाम्पल, ट्रायंगल OAB इज फॉर्म्ड बाय लाईन्स x² - 4x + y² = 0 अँड द लाईन x + y - 2 = 0. ट्रायंगल OAB काय होतं आहे, फॉर्म होतं आहे. कुणापासून फॉर्म झाला आहे, x² - 4xy + y² = 0. ह्याच्यापासून मिळणाऱ्या 2 लाईन अँड x + y - 2 = 0 ही एक लाईन. ह्या 3 लाईनपासून तुम्हाला ट्रायंगल OAB फॉर्म झालेला मिळेल. मग तुम्हाला काय काढायला विचारलं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ द मीडियन ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम O मधून ड्रॉ केलेल्या मीडियनचं तुम्हाला इक्वेशन काढायचं आहे. मीडियन कुठून ड्रॉ केली आहे, मीडियन O पॉईंटमधून ड्रॉ केली आहे. मी इथं डायग्राममध्ये तुम्हाला दाखवतो. डायग्राममध्ये दिलं आहे, काय दिलं आहे बघा डायग्राममध्ये. बघा ह्या 2 लाईन आहेत त्या जनरल सेकंड डिग्री सेकंड डिग्री इक्वेशनपासून मिळालेल्या. आणि ही लाईन x + y - 2 = 0 ची लाईन. ह्या 3 लाईनपासून तुम्हाला OAB हा ट्रायंगल मिळालेला आहे. तर बघा हां त्यांनी दिलं नाही तर OAB ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय, ह्याच्यापासून 2 लाईन मिळतात आणि ही एक 3 लाईनपासून हा तयार झालेला आहे. ह्या लाईनचं इक्वेशन ह्या लाईनचं इक्वेशन हे आहे बघा, x + y - 2 = 0. दिस इज द इक्वेशन ऑफ दिस लाईन. मग तुम्हाला फाइंड करायला विचारलं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ मीडियन ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम O पॉईंटमधून बघा एक मीडियन ड्रॉ केली आहे. इथून O पॉईंटमधून काय केलं आहे, हे मीडियन ड्रॉ केली आहे. तर ह्या मीडियनचं इक्वेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. तर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करताना आपल्याला मिनिमम 2 गोष्टी माहीत पाहिजेत. त्या 2 गोष्टी कुठल्या, तर 2 पॉईंट माहीत पाहिजेत किंवा एक स्लोप 1 पॉईंट माहीत झाला तरी चालतं आहे. मग इथं आपल्याला 2 गोष्टी काढायच्यात. मग ओचे कोऑर्डिनेट माहीत आहेत, O हा ओरिजिनला आहे, त्याचे कोऑर्डिनेट माहीत आहेत 0,0. आणि जर आपल्याला P पॉईंटचे पण कोऑर्डिनेट्स मिळाले तर आपल्याला ह्या लाईनचं इक्वेशन बाय युजिंग 2 पॉईंट फॉर्म वापरून सोडवता येईल. मग आपण हा Pचे कोऑर्डिनेट फाइंड करण्याचा प्रयत्न करूया. मग आता इथं A आणि B जे पॉईंट्स आपण घेतलेत OAB ट्रायंगलमधल्या, हा Aचे कोऑर्डिनेट x1 y1 घेऊया, Bचे कोऑर्डिनेट x2 y2 घेऊया. मग ते इथं लिहिलं, लेट
coordinate of A and B x1 y1 and x2 y2 रिस्पेक्टिवली. ए बीचे कोऑर्डिनेट कन्सिडर केले. आता मीडियन म्हणजे काय असतं, ओ मधून अपोजिट साईडच्या मिडपॉईंट जॉईन करणारी लाईन. ओ आणि अपोजिट साईडचा मिडपॉईंट जोडणारी जी काय लाईन आहे त्याला आपण म्हणतो मीडियन. सो ओ पी इज द मीडियन, देअरफॉर पी इज द मिडपॉईंट ऑफ ए बी. द मिडपॉईंट ऑफ सेगमेंट ए बी इज पी. पी हा मिडपॉईंट आहे कुणाचा, ए बी सेगमेंटचा मिडपॉईंट. आणि मग तिथं बाय युझिंग मिडपॉईंट फॉर्म्युला जर वापरला आपण तर हा x1 + x2 अपॉन 2 कॉमा y1 + y2 अपॉन 2 बाय युझिंग मिडपॉईंट फॉर्म्युला. त्यानंतर बघा, द कोऑर्डिनेट्स ऑफ ए अँड बी कॅन बी ऑब्टेन्ड बाय. ए आणि बीचे कोऑर्डिनेट कसे आपल्याला मिळतील, ए आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट कॅन बी ऑब्टेन्ड बाय सॉल्विंग ह्या लाईनचे इक्वेशन. आणि हे दोन इक्वेशन जर आपण सोडवले म्हणजे कंबाईंड इक्वेशन आणि हे, तर ते सॉल्व केल्यानंतर तुम्हाला ए बीचे कोऑर्डिनेट्स मिळतील. मग इथं तेच लिहिले वाक्य बघा, द कोऑर्डिनेट्स ऑफ ए अँड बी कॅन बी ऑब्टेन्ड बाय सॉल्विंग इक्वेशन्स x + y - 2 = 0 अँड x² - 4xy + y² = 0 सायमल्टेनियसली. ही दोन इक्वेशन जर सायमल्टेनियसली तुम्ही सोडवली तर तुम्हाला ए बीचे कोऑर्डिनेट्स मिळू शकतात. मग काय करूया बघा, हे दोन इक्वेशन सोडवायचे आहेत तर ह्या इक्वेशनवरून वायची व्हॅल्यू काढूया. बघा y = काय मिळणार आहे, -2 इकडे गेला तर +2 होईल आणि +x इकडे आला तर -x. y = सो पुट y = 2 - x इथं आत्ता काढलं होतं आपण. y = 2 - x ही व्हॅल्यू 2 - x ही व्हॅल्यू काय करायची आहे, वायच्या जागी पुट करूया. कुठल्या इक्वेशनमध्ये, इन इक्वेशन x² - 4xy + y² = 0. ह्या इक्वेशनमध्ये आपण काय करूया, त्या y² ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. काय मिळतं बघूया. ओके, ही व्हॅल्यू पुट केली, वायच्या जागी फक्त करायचं. मग इथं y आहे आणि इथं y आहे, दोनच ठिकाणी पुट करायची. 2 - x आणि इथं 2 - x चा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर आहे. वायच्या जागी हे तसंच ठेवलं बघा, x² - 4x तसाच, फक्त वायच्या जागी 2 - x टाकला, इथं वायच्या जागी 2 - x स्क्वेअर झाला. आणि हे सिम्प्लिफाय जर केलं तुम्ही, एक्सपांड केलं तुम्ही, हे आत मल्टिप्लाय केलं, हा ब्रॅकेट एक्सपांड केला आणि सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर लास्टला तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तुम्हाला लास्टला काय मिळेल बघा, 6x² लास्टला तुम्हाला मिळेल 6x² - 12x + 4 = 0. ही टर्म तुम्हाला, हे इक्वेशन लास्टला तुम्हाला मिळणार. ओके, मग ह्याला जर 2 ने डिवाईड केलं तर काय होईल बघा, 2 ने डिवाईड केलं तर राहील 3x² - 6x आणि +2 राहील. 2 ने डिवाईड केलं = 0. ओके, नेक्स्ट बघूयात आपण. बघा, हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहेच. आता हे एक्समधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. एक्समधलं क्वाड्रॅटिक आहे, मी असं म्हणतो x1 आणि x2 आर रूट्स ऑफ दिस इक्वेशन. x1 x2 हे दोन ह्या इक्वेशनचे रूट्स आहेत. का आहेत, कारण x1 x2 हे त्या लाईनवरचे कोऑर्डिनेट्स येतात. तर आपण घेतलं होतं एचे कोऑर्डिनेट x1 y1 आणि बीचे कोऑर्डिनेट x2 y2 घेतलं होतं. मग x1 आणि x2 हे दोन पॉईंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहेत. त्यामुळं मी असं म्हणतो की x1 x2 आर रूट्स ऑफ दिस इक्वेशन, याचे रूट्स आहेत. ठीक आहे, आता आपल्याला हे माहिती आहे की समजा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल ax² + bx + c = 0. हे समजा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल आणि अल्फा आणि बीटा हे जर दोन रूट्स असतील ह्या इक्वेशनचे, तर आपल्याला हा माहिती आहे की अल्फा + बीटा मीन्स सम ऑफ द रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा बीटा आर द रूट्स. अल्फा बीटा कोण आहेत, रूट्स आहेत ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. तर त्या रूट्सची सम काय येते माहिती आहे का, तर ती येते -b/a. त्याची सम येते -b/a. कुणाची सम, रूट्सची. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतील तर त्यांची सम -b/a येते. तर हा फॉर्म्युला आपल्याला इथं वापरायचा आहे. x1 x2 आर द रूट्स ऑफ दिस इक्वेशन. x1 x2 हे रूट्स आहेत ना, मग त्यांची सम काय येणार आहे, ती -b/a. b म्हणजे कोण आहे, -6/3. -6/3. आणि मग हे मायनस मायनस गेट कॅन्सल म्हणजे प्लस होईल आणि 6ला 3ने डिवाईड केले येईल 2. म्हणजे x1 + x2 = 2 मिळाला. दोन्ही साईडला 2 ने डिवाईड करा, x1 + x2 आणि इथं 2 ने डिवाईड केलं, इकडं 2 ने डिवाईड केलं तर काय राहणार आहे, x1 + x2 / 2 आणि इकडे 2ला 2 जाईल, 1 राहील फक्त. ठीक आहे, मग मिळालं तुम्हाला x1 + x2 / 2 = 1.
हे मिळालं x1 प्लस x2ची व्हॅल्यू. आता पी पॉईंट आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये असं घेतलं होतं x1 प्लस x2 अपॉन 2 y1 प्लस y2 अपॉन 2 असा पी पॉईंट असा आपण कन्सिडर केलेला आहे. मग ह्याच्यामध्ये x1 प्लस x2 अपॉन 2 इक्वल टू 1. मग ह्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली बघा 1. पीमधला एक्स कॉर्डिनेट मिळाला 1. ओके. मग मी इथे लिहिलं द एक्स कॉर्डिनेट ऑफ पी इज 1. पीचा एक्स कॉर्डिनेट आहे 1. आणि मग ॲज अ पी लाईज ऑन द लाईन एक्स प्लस वाय मायनस 2 इक्वल टू 0. आपल्याला माहिती आहे बघा, इथं मी दाखवतो मला. पी हा पॉईंट कुठं लाईज होतो आहे? पी पॉईंट हा हे जे लाईन होतं ना एक्स प्लस वाय मायनस 2 इक्वल टू 0, हे इक्वेशन आहे त्या लाईनचं. ह्या लाईनवरती तो पॉईंट आहे पी. ठीक आहे. मी इथं काय लिहिलं बघा, पीचा एक्स कॉर्डिनेट मिळाला 1 अँड ॲज अ पी लाईज ऑन दिस लाईन. ह्या लाईनवरती पी पॉईंट आहे. मग त्यातला एक्स कॉर्डिनेट जर 1 असेल मग मी एक्स जागी 1 टाकतो इथं. 1 प्लस वाय मायनस 2 इक्वल टू 0. मग हे सिम्प्लिफाय केल्यानंतर मला मिळालं वाय इक्वल टू 1. म्हणजे एक्स ज्यावेळी 1 आहे त्यावेळी वाय पण काय मिळाला, एक्स 1 आणि वाय पण मला त्यावेळी मिळाला 1. म्हणजे कॉर्डिनेट्स ऑफ पी आर, पीचे कॉर्डिनेट्स मला मिळाले 1,1. ठीक आहे. पीचे कॉर्डिनेट्स आले 1,1. आता आपल्याला माहिती आहे ओ पी लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. ओचे कॉर्डिनेट माहिती आहेत 0,0. पी पॉईंटचे कॉर्डिनेट माहिती आहेत 1,1. मग ओ पी लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. मग 2 पॉईंटचे कॉर्डिनेट्स माहीत झाले, 2 पॉईंट्स माहीत झाले आणि इक्वेशन ऑफ लाईन ओ पी काढायचं आहे. ओ पी म्हणजे मीडियन आहे. मीडियनचं इक्वेशन काढायचं आहे आपल्याला. द इक्वेशन ऑफ द मीडियन ओ पी इज, तिथं आपल्याला वापरायचं आहे 2 पॉईंट फॉर्म. 2 पॉईंट फॉर्म काय आहे? वाय मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इक्वल टू एक्स मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इथं दिलेला आहे. 2 पॉईंट फॉर्म इथं दिलेला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. मग ते 2 पॉईंट कुठले घेणार तुम्ही? 1,1 आणि 0,0 असे 2 पॉईंट घेणार. मग इथं वाय मायनस y1ची व्हॅल्यू 0 टाकली. y2 मायनस y1 आहे बघा, y2 म्हणजे 1 घेतला मी, मायनस y1 0 इक्वल टू एक्स मायनस x1, एक्स मायनस x1 0 घेतला आणि x2 1 घेतला, 1 मायनस 0. हे जे पॉईंट्स आहेत तर ते आपण ह्या फॉर्म्युल्यात जर टाकले तर आपल्याला असं इक्वेशन मिळणार आहे. हे इक्वेशन मिळेल आणि इथं मग मिळेल y/1 इक्वल टू x/1. 0,0 ते काहीच येणार नाही. म्हणजेच मिळालं तुम्हाला y इक्वल टू एक्स. y इक्वल टू एक्स म्हणजेच काय तर एक्स हा y इकडे घ्या, एक्स मायनस वाय इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन. मीडियनचं इक्वेशन झालं तुमचं एक्स मायनस वाय इक्वल टू 0. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग इक्वेशन्स. ह्या इक्वेशनपासून सेपरेट इक्वेशन फाइंड करा. आता सेपरेट इक्वेशन ऑलरेडी आपण होमोजिनियस इक्वेशनमध्ये बघितलं होतं, तसंच इथं पण आहे. हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन आहे. याच्यापासून सेपरेट इक्वेशन्स काढायचे. मग काय करा, ह्याचे फॅक्टर कसे आपण जसं पाडतो तर त्या पद्धतीनं बघायचा विचार करा. मग इथं 10 दिला, इथं -3 दिला आहे. 10 इंटू -3 दॅट इज -30. आणि इथं ह्या मिडलचे कोइफिशियंट 1 दिला, 1. -30 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि 1 एवढी ॲडिशन आली पाहिजे. असे 2 नंबर शोधा. मग ते 2 नंबर कुठले आहेत तर 6 आणि -5. त्यांचं मल्टिप्लिकेशन येतं -30 आणि त्यांची ॲडिशन येते +1. आपण ते 2 नंबर घेऊया 6 आणि -5. मग मिडल जो पार्ट आहे, मधला जो पार्ट आहे तो पार्ट काय करूया आपण सेपरेट करूया. ठीक आहे. हां, इथला मिडल पार्ट काय करूया, 2 पार्ट करूया त्याचे. 6 आणि -5 असे 2 पार्ट केले त्या मिडलचे. 6मधून -5 केला तर इथं हेच मिळेल तुम्हाला एक्स प्लस 1 आणि y-2. ठीक आहे. मग दिलेलं इक्वेशन लिहून घेतलं. मग सांगितल्याप्रमाणे -30 आणि +1साठी 6 आणि -5 हे 2 घेतले. आता काय करायचं आहे, ह्याच्यातून ही टर्म तशीच लिहिली बरं का, हे 2 टर्म तसेच ठेवलं, 10 आणि हे -3. मग इथून काय होईल बाबा, कॉमन काय येतं ते बघा. याच्यामध्ये x+1 आहे, इथं x+1 आहे. 6 आणि 10मधून 2 कॉमन येईल म्हणजे 2x+1 कॉमन आलं. 2x+1 कॉमन घेतला इथून तर इथं राहील 5x+1. नंतर इथं 6मधून 2 कॉमन घेतला राहील 3 आणि x+1 कॉमन घेतला तर राहील y-2.
झालं, पहिलं संपलं. तर दुसऱ्यामधून बघा, ह्या लास्टच्या 2 टर्ममधून काय कॉमन येतं बघा. इथं लास्टच्या 2 टर्ममधून काय कॉमन येतं आहे, तर इथं दोन्हीकडं मायनस साईन आहे, ते मायनस साईन कॉमन येईल. दोन्हीकडं y-2 टर्म आहे बघा, y-2 आहे, y-2 आहे. मग -y-2 मी कॉमन घेतला. मग आतमध्ये राहील मायनस साईन घेतल्यामुळे इथं राहील प्लस 5x + 1. इथं मायनस साईन बाहेर घेतल्यामुळं प्लस 3y-2चा स्क्वेअर होता, तिथला एक y-2 गेला, आतमध्ये राहील y-2. आता परत बघा, हा ब्रॅकेट ऑब्झर्व करा, हा ब्रॅकेट आणि इथला ब्रॅकेट, दोन्ही ब्रॅकेट एकसारखेच आहेत. तर ते आपण परत कॉमन घेऊया. तो ब्रॅकेट मी कॉमन घेतला. कॉमन घेतल्यानंतर माझ्याकडे राहील बघा, हे 2x + 1 राहील इथं, आणि हे राहील -y-2 = 0. आता 2 ब्रॅकेट्स झाले बघा आपल्याकडे, 2. ब्रॅकेट पहिलं इथून एवढं, आणि हे दुसरं ब्रॅकेट इथून एवढं = 0. मग हे 2 ब्रॅकेट = 0 आहेत. आत मल्टिप्लाय करून घेऊया. 5 आत मल्टिप्लाय केलं 5x + 5 प्लस 3 आत मल्टिप्लाय केलं 3y-6. इथं 2 आत मल्टिप्लाय केलं 2x + 2, आणि हे मायनस साईन आत दिलं तर -y +2. सिम्प्लिफाय करून घेतलं. त्यानंतर बघा, 5x तसाच, 3y तसाच, -6 + 5 झाला -1. इकडे 2x तसाच, -y तसाच, 2 + 2 झाला 4. ह्या 2 ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 आहे बघा. या 2 ब्रॅकेटचा प्रोडक्ट = 0 आहे. म्हणजे एकतर हे 0 असणारे इक्वेशन किंवा हे इक्वेशन 0 असणार आहे. आणि हेच आहेत तुमचे रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन. दीज आर द रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन्स.